नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता 1-2 आठवड्यापूर्वीच आपण पैसे सहज येतात का, सहज मिळतात का, हा एक प्रयोग केला होता. खूप लोकांनी तो प्रयोग केला आणि अगदी आवर्जून त्याचे रिझल्ट पण कळवलेले आहेत. पण त्यामध्ये काही लोकांचे असं मनात होतं, की हे प्रयोग तर ठीक आहे, 72 तासांचा आहे, आपलं लक्ष असतं त्यावेळेला, आपला माइंडसेट आपण बदलतो. पण हे रोजच्या आयुष्यात कसं ह्याचा वापरायचा? कारण मनी मॅनिफेस्टेशन, पैसा मॅनिफेस्ट करणं अवघड असतं. कारण आपण सारखं क्षणोक्षणी आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होत असते, की पैसा कमी आहे, पैसा येत नाहीये, किती बँकेत पैसे आहेत. म्हणजे ज्याला फायनान्शियल स्ट्रेस असतो त्याच्या मनातनं ही गोष्ट बाहेर पडणं अवघड असतं. सो म्हणून आज नेव्हिल गॉडर्ड यांची एक अतिशय सोपी टेक्निक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नेव्हिल गॉडर्ड यांच्या खूप टेक्निक ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत आणि त्यांच्या टेक्निक खूप सोप्या असतात म्हणून माझ्या फेवरेट आहेत आणि त्यांची एक वेगळी प्लेलिस्ट पण दिलेली आहे त्यांच्या टेक्निकची. सो आज आपण आता पैशाला पत्र लिहिलेलं आहे, पैशाचा प्रयोग केलेला आहे. सो म्हणून त्याच सिरीजमध्ये हे अगदी सोपं टेक्निक तुमच्याबरोबर शेअर करते आहे. त्याच्या आधी फक्त एका प्रश्नाचं उत्तर देते. बऱ्याच लोकांचा अशी शंका येतात की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो आपला न्यूमी ॲपवर जो कोर्स आहे आणि त्याच्यानंतर जो 30 डे मॅनिफेस्टेशन चॅलेंज आहे, तर हे एकत्र घेऊ शकतो का? तर हे अगदी त्याचं उत्तर आहे हो, हे अगदी जरूर एकत्र घेऊ शकता. ऍक्च्युली ते तसंच मी विचार करून केलेलं आहे की कोर्स केल्यानंतर बऱ्याच वेळेला पुढे काय करायचं कळत नाही, म्हणून त्याच्यानंतर तो जो चॅलेंज केला तर उपयोगाला येतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर्स सुद्धा असा आहे की अगदी सोप्यातल्या सोप्या गोष्टी त्याच्यात शेअर केलेल्या आहेत, अनुभव शेअर केलेले आहेत आणि मुख्य म्हणजे अगदी त्याच्या मागचं शास्त्र आणि रोजच्या आयुष्यात ते कसं वापरायचं, त्याच्यासाठी काय तयारी करायला लागते, मानसिक काय तयारी असते, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे फक्त एखादी गोष्ट मॅनिफेस्टेशन करण्यासाठी तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हे करण्यापेक्षा आधी नीट समजून घेऊन त्याचा वापर करण्यात तर खूप जास्त फायदा होतो, म्हणून तो कोर्स केलेला आहे. कोर्स बरोबर वर्कबुक येतं, कारण नुसता कोर्स करून उपयोग नाही, ऍक्च्युली स्वतःला ते करायला लागतं. त्याच्यानंतर हा 30 दिवसाचा एवढ्यासाठी केलेला आहे की रोज 30 दिवस आपला सकारात्मकता, माइंडसेट मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीने बदलायला त्याचा खूप चांगला फायदा होतो. लोकांना त्याचा फायदा होतो आहे, फीडबॅक तसा येतो आहे. त्यामुळे तो कोर्स घेतला असेल तर त्याच्याबरोबर काहीच हरकत नाही हा चॅलेंज घ्यायला. कोर्स आधी केला असेल तरी चॅलेंज घ्या, म्हणजे परत एकदा त्या ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला रोज कसं बदलायचं हे लक्षात येईल. आता आजच्या विषयाकडे जाऊया, पैसे मॅनिफेस्टेशन. तर बघा, पैसे आपण बऱ्याच वेळेला बघतो की काही लोक खूप कष्ट करतात, खूप प्रयत्न करतात, पण त्यांची आर्थिक परिस्थिती काही सुधारत नाही, त्यांना कायम पैशाची चणचण जाणवते. किंवा काही लोक असतात त्यांना असं बघून वाटतं अरे यांच्यावर इझिली मॅनिफेस्ट होतात पैसे, की ह्यांच्याकडे सगळ्या संधी चालून येतात, ह्यांची खूप भरभराट होते अगदी त्या मानाने तेवढे कष्ट न करता, असे आपण मनात विचार येत असतात. पण याच्या एक उत्तर जे नेव्हिल गॉडर्ड देतात आणि ते मला खूप आवडतं, ते म्हणजे की आपण हे जे मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतो की काही लोकांना इझिली मिळतं, तर इथे ना खरं पैशाचा प्रश्नच नसतो. प्रश्न असतो तो आयडेंटिटीचा किंवा ओळखीचा, की ज्यामुळे हे होतं. आता आयडेंटिटी किंवा ओळख म्हणजे काय, तर आपण बऱ्याच वेळेला आपली ओळखच अशी करून घेतलेली असते की आपल्याला मॅनिफेस्ट करायला वेळ लागतो, पैसा खूप कमी लोकांना सहज मिळतो, पैसा मिळवणं अवघड आहे, टिकवणं अवघड आहे, खूप कष्ट केल्या तरच संधी येते, खूप लकी असावं लागतं. हा जो एक माइंडसेट झालेला असतो आणि मग आपण अशी व्यक्ती आहोत की ज्याला कायमच फायनान्शियल स्ट्रेस असतो, ज्याला सहज पैसे मिळवता येत नाहीत, असं जेव्हा आपण स्वतःची एक ओळख करून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला मग तेच आपला अनुभव आपल्याला दाखवतो आणि मग ती ऍक्च्युली काय होतं, ती आपली ओळख किंवा आयडेंटिटी पण रिएन्फोर्स होते. प्रत्येक विचार आपली आयडेंटिटी रिएन्फोर्स करत असतो. तर ह्या आयडेंटिटी शिफ्टसाठी काय करायचं, तर आता त्याच्या आधी हे सांगते. त्यांच्याकडे एक माणूस आला, तो म्हणला की मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि सगळं मॅनिफेस्ट करण्याचे टेक्निक्स वगैरे वापरतो आहे, पण माझा फायनान्शियल स्ट्रेस जो आहे तो अजिबात कमी होत नाहीये, मला नेहमीच पैशाचा प्रॉब्लेम असतो, तर मी त्याच्यासाठी काय करू? तर मग त्याच्याशी बोलून नेव्हिल गॉडर्ड यांनी त्याला एक टेक्निक सांगितली. तर ते म्हणले की तू आज रात्री झोपायच्या आधी, तू जे नेहमी म्हणतो की मला अजून पैसा हवाय, पैसा कधी मिळेल, पैसा लवकर येत नाही, ह्या ज्या सगळे पैशाच्या संबंधीचे तुझे जे विचार असतात ते आज न म्हणता तू फक्त एक गोष्ट म्हणायची आहेस की अगदी झोपायच्या आधी तू म्हणायचं आहेस की मला आठवतंय जेव्हा मला
पैशाचा स्ट्रेस असायचा. मला आठवते जेव्हा बिल बघितलं कीच मला खूप काळजी वाटायची असं. तर आय रिमेंबर वेन टेक्निकला म्हणतात, आय रिमेंबर वेन मनी यूज टू बी अ प्रॉब्लेम. कुठलीही भाषा वापरू शकता. आय रिमेंबर वेन आय वॉज नॉट एबल टू पे द बिल्स असं. तर कुठलंही तुझा आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल न बोलता त्या प्रत्येक ज्या पैशाबद्दलच्या विचाराच्या आधी तुला आय रिमेंबर वेन किंवा मला आठवते जेव्हा मी असा विचार करायचो, जेव्हा माझी परिस्थिती अशी होती असं. सो असं तू करायला सुरू कर. आता त्या माणसाच्या मनात विचार आला की हे काय टेक्निक आहे की जिथे माझी परिस्थिती तर काहीच बदलली नाहीये, माझ्याकडे काही जास्त पैसे आलेले नाहीयेत, काही शक्यता दिसत नाहीये आणि मी असं का म्हणायचं की मला आठवतंय की मला असं वाटायचं वगैरे. पण तरी तो म्हणला की एवढं पर्सनली नेव्हिल गॉडर्ड सांगताय तर करून बघूया. त्यांनी करायला सुरू केली. झोपायच्या आधी त्यांनी विचार सुरू केला की मला आठवते जेव्हा मला बिल भरायचा खूप प्रॉब्लेम होता, मला आठवते जेव्हा मला पैसे माझ्याकडे खूप कमी असायचे असं असं त्यांनी म्हणायला सुरू केलं. आणि हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की आपण असं पहिल्यांदा आयुष्यात असं वाटतंय की आपण या आर्थिक जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यातनं पुढे यायला लागलेलो आहे. म्हणजे तो आर्थिक आपला जो काही स्ट्रेस होता, फायनान्शियल स्ट्रेस होता, तो मागे पडतोय असं त्याला मनात वाटायला लागलं. बाहेर काही दिसत नव्हतं तेव्हा. आता इथे बघा काय होतंय, इथे आपण एक सायकोलॉजिकल ट्रिक वापरतो आहे की जेव्हा आपण म्हणतो आय रिमेंबर वेन, तर तेव्हा असं मनाला कळतं की हे पूर्वी व्हायचं, हे भूतकाळातली गोष्ट आहे, आता ते तसं नाहीये, आता परिस्थिती बदललेली आहे. आता इथे आपण काय परिस्थिती बदललेली आहे हे पण सांगितलेलं नाहीये. म्हणजे असं नाहीये की मला इतके पैसे आधी आता मला आठवते की जेव्हा मला एवढेच पैसे मिळायचे. इथे कुठेही आकडे घातलेले नाहीयेत फक्त, किंवा आता इतके पैसे मिळतायत असं पण म्हणलेलं नाहीये. म्हणूनच ही या टेक्निकची हीच खरं तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे की इथे नंबर्स नाहीयेत, इथे वेळेचं पण काही नाही की मला 2 महिने 4 महिने 6 महिन्यापूर्वी वाटायचं असं असं कुठलंही आपण त्याच्यामध्ये काळ आणि वेळ, म्हणजे काळ वेळ आणि आकडे असं ह्या संबंधित काही केलेलं नाहीये. कारण बऱ्याच वेळेला मनी मॅनिफेस्टेशनमध्ये कधी येणार, कुठून येणार आणि किती येणार हे ह्या सगळ्या ज्या विचार असतात ना ते सगळ्यात जास्त आपल्या मॅनिफेस्टेशन थांबवतात. आणि इथे आपण ते सगळेच बाजूला केलेले आहेत. आणि म्हणजे मला आठवतंय की 6 महिन्यापूर्वी मला असं वाटायचं वगैरे असं काही म्हणू नका. अगदी साधं सोपं करायचंय. आणि त्या व्यक्तीच्या नंतर लक्षात यायला लागलं की हळूहळू त्याची मानसिकता बदललेली आहे. त्याला खूप वेगवेगळ्या संधी दिसायला लागल्या. पैसे अशा ठिकाणून यायला लागले की ज्याचं त्यांनी कधी कल्पना पण केलेली नव्हती. म्हणजे समृद्धी सगळीकडनं व्हायला लागली. असे दरवाजे उघडले की जे त्यांनी कधी तिथे दरवाजा आहे हे पण त्याला माहिती नव्हतं. असं त्याच्या ह्याच्यामध्ये फरक पडला. तर आता इथे काय होतंय बघा की आपण जेव्हा इथे लॉ ऑफ कॉन्शियसनेस काम करतो, चेतनाचा जो लॉ आहे तो, की जेव्हा आपण परिसराच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत आपण काय करतो की आपलं बाहेरचं जग बदलावं अशी आपली अपेक्षा असते की नवीन संधी दिसाव्यात, नवीन चांगली लोक भेटावीत की ज्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा होईल, ज्यांच्याकडनं अपॉर्च्युनिटीज येतील, असा सगळा आपण नेहमी बाहेरच्या जगाचा विचार करत असतो. पण जर का आपली आयडेंटिटी, आपली ओळखच अशी आहे की या व्यक्तीला पैसे की मला पैसे मिळत नाहीत, पटकन संधी येत नाही, तर ते बाहेरचं जग आपल्याला दाखवतं आहे. सो बाहेरचं जग हे एक आरसा आहे. सो आपल्याला आता बदलायचं कुठे आहे तर स्वतःला बदलायचं आहे. सो म्हणजे इथे जेव्हा आपण ही आय रिमेंबर वेन वापरून आपली ओळख बदलतो आहे की आता मी ती व्यक्ती राहिलो नाहीये की जी आधी असा विचार करायची, तर तसं जग आपल्याला बदललेलं दिसायला लागतं. सो हे एक प्रोसेस आहे, हळूहळू होते, पण ही करायला अगदी सोपी टेक्निक आहे. फक्त एक 2-3 वाक्य जी काय आपण नेहमी म्हणतो ती म्हणायची आहेत, आय रिमेंबर वेन असं करून. आणि जसं जसं आपली हे आरसा, कारण आरसा कसा असतो बघा, जे काही समोर असतं ते दाखवतं. सो आता जग जर का आरसा आहे तर आपण जर का आपली आयडेंटिटी न बदलता, ओळख न बदलता खूप मॅनिफेस्ट करायचा, फोर्स करायचा प्रयत्न केला तर बदल होणार नाही. का आपण जे आहे तेच दाखवतंय जग आपल्याला. ज्या क्षणी आपण आपल्या आत हा बदल केलेला आहे, आपल्या कॉन्शियसनेसमध्ये हा बदल घडतोय, आपोआपच काहीही न वेगळे एफर्ट न घेता जग आपल्याला त्या गोष्टीशी अलाइन व्हायला लागतं, आपल्या आयडेंटिटीशी, नवीन आयडेंटिटीशी. त्यामुळे हे टेक्निक खूप छान काम करतं. हळूहळू तुम्हाला पण जेव्हा तुम्ही टेक्निक करायला लागाल तेव्हा तुम्हाला अशा संधी दिसायला लागतील, असे विचार यायला लागतील की जे तुम्ही आधी केलेले नव्हते. आर्थिक फायदा त्याच्यामुळे नक्कीच व्हायला लागतो, मनातला एक स्ट्रेस कमी होतो आणि
नवीन ओळख निर्माण केल्यावर जग हे एक नवीन रूपात तुम्हाला भेटतं असं म्हणूया, की समोर दिसायला लागतं. सो करून बघण्यासारखी टेक्निक आहे. आता ह्याच्यामध्ये ना की आय रिमेंबर वेन मध्ये जितकं तुम्हाला ते नॅचरल फिलिंग आणता येईल तेवढं आणायचं आहे. ह्याच्यामध्ये काही फार एक्साइटमेंट, कारण एखादी जुनी घटना भूतकाळातली ती आठवताना काय आपण तेवढं एक्साइटमेंट किंवा हे नसतं. ती घडून गेलेली घटना जितकी नॅचरली आपल्या लक्षात येईल तितकं नॅचरली जेव्हा हे करताना आय रिमेंबर वेन किंवा मला आठवते जेव्हा हे करताना आपली जी भावना येईल ना तितकं लवकर तुम्हाला तुमच्या भोवतीचे बदल दिसायला लागतील. सो म्हणून फार एक्साइटमेंट, आनंद, दुःख कुठलीही जास्त भावना च्या वर फोकस की कुठली आणायची असा विचार न करता जितकं ते मनाला पटेल, तितकं नॅचरल वाटेल तितकं ते मनाला पटेल, आणि तेच आपला उद्देश आहे. आपली स्वतःची ओळखच बदलायची आहे की आता आपण ती व्यक्ती राहिल्या नाहीये की ज्याचा कायम फायनान्शियल स्ट्रेस असायचा, पैशाची नेहमी काळजी असायची, कुठून कधी कसे येणार ह्या विचारात सारखा मनात चालू असायच्या. आता आपण त्याच्या पलीकडे गेलेलो आहे. एवढंच आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला, आपल्या कॉन्शियसनेसला पटवतो आहे. पटलं की लगेचच पुढे बदल दिसायला लागतील. सो एकदम छान स्ट्रेस फ्री टेक्निक आहे. वेळ न घेणारा ॲफर्मेशन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. हा विचार पण नाही की मी चुकीचं बरोबर करतोय, कारण ते एक असतं की आपण करायला घेतो आणि मग असं विचारतो फिलिंग येत नाहीये, चुकीचं आहे का बरोबर आहे, आकडे चुकलेत का, कमी करू वाढवू असं. तर हे असं टेक्निक आहे की ज्याच्यात काहीच करायचं नाहीये. आत्ताचे विचार मागे पडलेले आहेत हे साठी फक्त आय रिमेंबर वेन हे किंवा मला आठवतंय जेव्हा एवढं वापरायचं आहे सुरुवातीला. त्यामुळे अगदी करून बघा आणि नक्की आवडलं तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.